अस्पृश्य हा शब्दच या मानवजातीतून नष्ट व्हावा म्हणून आयुष्यभर लढा देणार आहे. आणि तीचबरोबर पोटाची खळगी भरण्यासाठी ज्या माणसाची आयुष्यभर धडपड सुरू असते, तशीच बहुजनांना न्याय मिळवून देण्याची धडपड ही आंबेडकरांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये सक्रिय होऊन आंबेडकरांचे विचार जनमानसापर्यंत पोहोचवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनाच मानवंदना करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आपल्यासमोर विषय मांडतोय, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार अण्णाभाऊ साठे. खरं तर जग बदलायचे असेल तर समाज बदलावा लागतो, आणि समाज बदलला तर जग बदलते, आणि जग बदलण्यासाठी परिवर्तन करावे लागते, आणि परिवर्तन क्रांतीतून उदयास येते. क्रांती रक्त मागते, रक्तासाठी घाव घालावा लागतो. क्रांतीच्या शेतामध्ये बारूद पेरावे लागते आणि बंदुकांचे नागर करून रक्ताचे सिंचन करावे लागते, तेव्हाच क्रांतीचे पीक उदयास येते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांगायचे की समाजामध्ये क्रांती पेराल तरच क्रांती उगेल. खरं तर अण्णाभाऊ साठे ज्यावेळी मुंबईला गेले त्यावेळी तेथे त्यांना घराण्याचा वारसा मिळाला, तो कष्टाचा, दारिद्र्याचा आणि गरिबीचा आणि महारामांगांची कला म्हणून जिच्याकडे पाहण्यात आले त्या ढोलकी, तुंतुणे आणि तमाशाचा. खरं तर त्यावेळी इथे फक्त दोनच पक्ष होते, एक कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष. पण कॉम्रेड पगारे यांनी अण्णाभाऊंना आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय केले. खरं तर जग बदल घालून निघावं सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का ऐरवात, अंग झाडून निघ बाहेरी घे बिनी वरती घावं, जग बदल घालून निघावं सांगून गेले मला भीमराव, असे म्हणत अण्णाभाऊ आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय झाले. अण्णाभाऊ हे फक्त चार भिंतीचे आतील लेखक नव्हते, तर त्यांनी अनेक चळवळी घडवल्या, अनेक चळवळी टिकवल्या, अनेक चळवळी वाढवल्या सुद्धा होत्या. समाजातील उपेक्षित समाजात जन्माला आलेले स्त्री पुरुष, तसेच धर्मव्यवस्थेने हक्क नाकारलेले स्त्री पुरुष आणि समाजामधील गोरगरीब, समाजामधील दारिद्र्य, समाजामधील कष्टकरी हे अण्णाभाऊंच्या साहित्याच्या लिखाणाच्या नेहमीच केंद्रस्थानी होते. धनवंतांनी अखंड पिळे, धर्मंतांनी तसेच छळे, असे म्हणत अण्णाभाऊ धनवंताकडून, धनदागड्याकडून होणारी गरिबांची पिळवणूक तसेच धर्मांताकडून होणारा नाहक त्रास अण्णाभाऊने आपल्या साहित्याच्या माध्यमातून, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत वेळोवेळी पोहोचवला. या सगळ्यातून अण्णाभाऊ आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार होते हे आपल्याला समजते. आणि याच आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी आपले विचार आणि समाजामध्ये घडणाऱ्या वेळोवेळी घटना, समाजामध्ये घडणारे वेळोवेळी स्थित्यांतरे हे अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचवत राहिले. खरं तर एका उपेक्षित समाजात जन्मलेली सुंदर मुलगी ज्यावेळी वयात येते त्यावेळी तिच्या शरीराचे लचके तोडताना, गुंड नराधम लोक तिच्या शरीराचे लचके तोडताना त्या महिलेची, आपल्या शिलाचे रक्षण करण्यासाठी त्या महिलेची बंडखोर वृत्ती ही अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरं तर अकलेची गोष्ट, बेकायदेशीर पुढारी मिळाला, जिवंत काडतूस, खुळंवाडी, आंबी अशी 34 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य, 11 पोवाडे, 3 नाटके, शेकडो गाणी, छबडी तसेच लावण्या अशी विपुल साहित्य संपदा 1.5 दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी निर्माण केली. खरं तर मी जे जगतो, मी जे पाहतो, मी जे अनुभवतो तेच मी लिहितो, मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही, अशी स्पष्ट भूमिका अण्णाभाऊंची होती. खरं तर इथल्या जमीनदार, कारखानदार, भांडवलदार या मुठभर लोकांना ठोकर मारून दलित बहुजनांचे दुःख जगासमोर मांडणारे ते विधाते होते. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे जनक, दलित समाजाचे, दलित मुक्ती लढ्याचे प्रवर्तक, साहित्यरत्न, साहित्यभूषण, लोकशाहीर अशा अनेक पदांनी ते गौरवण्यात सुद्धा आले होते. खरं तर संपूर्ण समाजाची ऊर्जाशक्ती एकत्र येऊन तिचा स्फोट झाला तर क्रांतीचा ज्वालामुखी उफाळून निघतो, असे म्हणत अण्णाभाऊंनी संपूर्ण समाजाची ऊर्जाशक्ती एकत्र ठेवण्याचा, एकत्र आणण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. द्या फेकून जातीयतेला, करा नष्ट आता रक्तपाताला, असे म्हणत अण्णाभाऊंनी संपूर्ण समाजाला, 18 पगड जातींना एकत्र आणून जातीवादाला स्पष्ट विरोध केला. खरं तर अण्णाभाऊंनीच मातृभूमीसह शिवरायांना वंदन करण्याची परंपरा या अण्णाभाऊंनी इथे रुजवली. प्रथम मातृभूमी चरणा, छत्रपती शिवाजी चरणा, गातो मी कवना, असे म्हणत अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांना वंदन केलं. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात हे अण्णाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच करायचे. उद्ध्वस्त झाल्याशिवाय प्रस्थापित होता येत नाही, असे म्हणणाऱ्या अण्णाभाऊंनी उद्ध्वस्त झालेल्या दलित समाजाला वेळोवेळी दिशा देण्याचे काम आपल्या साहित्यातून, आपल्या लिखाणातून केले. आणि हेच साहित्य आपण पुढील पिढीपर्यंत पोचवावे अशी विनंती, आणि तुम्ही पोचवाल इतकाच
आशावाद. मनपूर्वक धन्यवाद.